या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत। नाशिकच्या येवल्यात येवला नांदगाव राज्य क्रमांक 25 वर नगरसूल येथील मळूबाई घाटामध्ये दुधाचा टँकर पलटी होऊन मोठा भीषण अपघात झाला आहे। नांदगावहून येवल्याच्या दिशेनं येत असताना हा अपघात झाला। यावेळी घाटात होत असलेल्या रिपरिप पावसामुळे टँकर चालकाकडून ब्रेक न लागल्यामुळे टँकरचे नियंत्रण सुटून टँकर मळूबाई घाटात कोसळला। यावेळी हा टँकर दुधाने भरलेला होता, मात्र अपघातानंतर टँकरचे नुकसान झाल्यानं संपूर्ण दूध शेतामध्ये वाहून गेले। अपघाताची माहिती रुग्णवाहिका चालक गोरख काळे यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी चालकाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे, कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते। याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो। हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो